पंडित मध्येच काही जणांचा आवाज येऊ लागलाय. वेद हो त्यांचे माईक बंद करायला सांग. हा ठीक आहे ठीक आहे. मध्ये व्यत्यय येऊ लागला, काही जण चालू ठेवले तर. तुम्ही कसला आवाज करू नका. तुम्ही एक जण आवाज केला तरी बाकी सगळ्यांनाच त्याचा व्यत्यय येतो, त्रास होतो. कृपया आपले माईक आपण बंद ठेवावेत. सगळ्यांनी आपले आपले माईक किंवा जे मोबाईल येणं जाणं आहे ना, माईक म्हणतो मोबाईल येणं जाणं जे आहे ते बंद करा. केवळ माझाच आवाज तुम्हाला ऐकायला येईल, तुमचा आवाज येता कामा नये. त्याच्यामुळं एक आपल्याला आनंद घेता येईल, जे काही सांगायचं ऐकायचं आहे ते व्यवस्थित सांगता येईल आणि ऐकताही येईल. आपण वैदिक संध्या त्याचं काय स्वरूप आहे, त्याच्या पाठीमागचं काय विज्ञान आहे, काय अध्यात्म आहे, ते आपल्या जीवनासाठी किती उपयोगाचं आहे, याविषयी चर्चा करीत आहोत. म्हणजे एकंदरीत आपण अजून पार्श्वभूमी ज्याला म्हणतो ती मी बांधण्याचा प्रयत्न करतोय. गेल्या 2 रविवारच्या सत्संगामध्ये आपण संध्या म्हणजे काय आणि त्याची पूर्वतयारी कशी करायची, काय काय करायचं हे सांगत असताना गेल्या रविवारी मी सांगितलं की सगळ्यात अगोदर आपल्याला शरीर शुद्धी करायची. त्याच्या अगोदर मी सांगितलं की आपण जिथं बसतो ती जागा स्वच्छ असावी, हवेशीर असावी, प्रकाशयुक्त असावी आणि कोलाहल रहित असावी, गोंगाट रहित असावी, शांत असावं वातावरण सगळं आणि निर्भयतेचं कसल्याही प्रकारचा उपद्रव त्या ठिकाणी होता कामा नये. निश्चिंत होऊन डोळे मिटून आपल्याला बिनधास्तपणे बसता यावं अशा जागेत बसायचंय. ती जागा स्वच्छ असावी हेही म्हटलं मी. यानंतर आसन जे आहे ज्याच्यावर आपण बसणार आहोत तीही स्वच्छ असावं, मऊ असावं, सुखद असावं. यानंतर आसन आणखी एका अर्थानं आपण आसन या शब्दाचा उपयोग करत असतो. आता आपण पूर्ण तयार झालेले आहोत. कालच्या म्हणजे गेल्या रविवारी मी सांगितलं की शरीर कसं शुद्ध करावं, मन कशानं शुद्ध होतं, आत्मा कशानं शुद्ध होतो आणि बुद्धी कशानं शुद्ध होते. आता हे वारंवार सांगायची गरज नाही, आता सगळं आपली झालेली आहे तयारी. आज फक्त आपल्याला त्या आसनावर बसायचंय जाऊन. आणि हे आसनावर बसत असताना आसन म्हणजे मांडी घालून बसणे. आणि त्याला आसन का म्हणावं, तर ज्या स्थितीमध्ये बसणं तुम्हाला आसानीचं होतं, जिसमें आसानी है त्याला आसन म्हणतात. तर आसन सुद्धा महत्वाचा आहे. आपल्या मनाच्या स्थिरतेला त्याचा सुद्धा उपयोग होतो. तर आपण ती मांडी घालून बसावी. म्हणजे आसनामध्ये सिद्धासन, सुखासन, पद्मासन असे 2-3 आसन आहेत. या 2-3 आसनापैकी जे आपल्याला सुखद वाटतं, ज्या आसनावर आपण बसू शकतो ते आपण निश्चित करायचंय. सगळे आसनं करत बसायचं नाही. अष्टांग योगामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम हे जे आलेलं आहे, तर ते आसन फक्त त्या 2-3 पैकी एकाला आसन म्हटलेलं. बाकी जे आसनाचा योगासन जे होतात ते सगळे तिथे करत बसायची गरज नाही. तर आसन म्हणजे जी बैठक घालून किंवा मांडी घालून आपण बसतो, एकदा एक मांडी घालून बसलं की घंटा, 1.5 घंटा, 2 घंटे आपण अगदी हलायचं नाही. आपल्याला काही म्हणजे मांडी बदलायची गरज नाही. असा अभ्यास आपल्याला करावा लागेल. एकाच स्थितीमध्ये आपण जास्त काळ ज्यावेळेला आपण बसायला लागू त्यावेळेला आपलं संध्यामध्ये मन लागणार आहे. नाहीतर घोट्याला रुततंय, पाया अवघडलेत,
पुन्हा पाय इकडून तिकडं तिकडून इकडं बदलायचं आहे, हे सगळं करत बसलो तर मग संध्यामध्ये आपलं मन लागणार नाही. आता जे नवीन माणसं आहेत त्या माणसांना सराव करावा लागतो. तर सराव करण्याच्या अगोदर तुम्ही एक आसन तुमच्यासाठी कुठलं अनुकूल आहे, कुठलं सुखदायक आहे, कुठल्या आसनावर आपण जास्त काळ बसू शकतो ते आसन तुम्ही निश्चित करायचंय. सिद्धासन असो की पद्मासन असो. तर हे आसन जे आहेत त्याच्यापैकी एक आसन आपल्या नेहमीसाठी बसण्याची ती स्थिती असावी, त्याला आसन म्हटलेले. आसानी से बैठा जाय, अगदी कसली चुळबुळ न करता आपल्याला बसायला आलं पाहिजे. आणि ही आसनाची सिद्धी झाली तरच मग बाकीच्या गोष्टी सिद्ध होणार आहेत. तर इथं जे आहे सुखासन, सिद्धासन, पद्मासन, ज्या आसनावर तुम्हाला बसणं सोयीचं जातं ते आसन निश्चित करायचं आणि जास्त काळ त्या आसनावर बसण्याचा प्रयत्न करायचा. याच्यानंतर बसताना सुद्धा पाठीचा जो कणा आहे तो कणा सुद्धा सरळ असावा, सरळ रेषेत असावा. पुन्हा खांदे आहेत, मान आहे, कुठल्याही शरीरातल्या कुठल्याही अवयवावर कसलाही ताण असता कामा नये. सहजता आणि शिथिलता या दोन्ही गोष्टी असाव्या. आणि ध्यानस्थ बसावं. जसं आपण चित्रामध्ये महर्षी दयानंदाचं चित्र बघतो ध्यानस्थ बसलेलं, तसं बसायचंय, डोळे मिटायचे आणि अशा आसनावर जास्त काळ बसण्याचा आपण सराव करावा. आणखी एक मी सांगेन की पाठीचा कणा हा सरळ ठेवणं हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. जे लोक जास्त काळ पाठीचा कणा सरळ ठेवून बसतात त्यांना दीर्घायुष्य लाभतं, त्यांचं आयुष्य वाढतं असं म्हटलेलं आहे. आचार्य देवव्रतजी आम्हाला म्हणायचे शिबिर घेताना की जे कुबड काढून बसतात, वाकून बसतात पाठीचा कणा, ज्याला ढोपर काढून बसणं असंही म्हणतो पण मराठीत, असं जे नेहमी असंच बसतात, कधी सरळ बसतच नाही, त्यांच्यावर मृत्यू जो आहे तो फार लवकर सवार होतो. त्यांनी उदाहरण दिलंय की भिंत आहे, आता आपल्या घराची भिंत अगदी सरळ आहे, त्या भिंतीवर चढणं सोपं नाही. पण हीच भिंत जर वाकली, झुकली कुणीकडे तर मग त्या भिंतीवर चढता येणं सोपं होतं. तसंच मृत्यू देवाचं सुद्धा आहे. आणि म्हणजे एक उदाहरण देऊन त्यांनी सांगितलं तर शक्यतो आपण असं ताठ बसावं, पाठीचा कणा सरळ, मान सरळ, परंतु आकडण कुठेही असू नये, अगदी व्यवस्थित बसावं. आणि त्याच्यानंतर मग काय करावं, बसल्यानंतर महर्षी दयानंदांनी असं लिहिलेलं आहे की एकतर आपण स्नान करून आलेलेच आहोत, पण समजा मध्ये काळ बराच गेलेला आहे, तर अशा वेळेला बसल्यानंतर प्रोक्षण करावं, जलप्रोक्षण करावं असं त्यांनी लिहिलेलं आहे. पंचमहायज्ञ विधीमध्ये त्यांनी असं विधान केले की प्रोक्षण करावं, जलप्रोक्षण. म्हणजे पुन्हा डोळ्यावर, कानावर वगैरे पाणी शिंपडावं हातानं, किंवा कोशा असतील तर कोशाही वापरता येतात. आणि हे काय करावं तर ते म्हणतात की किसी प्रकार का आलस्य न आवे, आणि म्हणून डोक्यावर, डोळ्यावर असं पाणी शिंपडून घ्या. आणि पुढे ते लिहितात की जर समजा आळस नाहीये, तुम्हाला गरज भासत नाही पाणी शिंपडायची, प्रोक्षण करायची, तर करू नका. म्हणजे हा कंपल्सरी विषय नाहीये, म्हणजे केलंच पाहिजे असं काही नाही, तुमच्या मनावर आहे. केव्हा आळस आल्यासारखं वाटू लागलं तर मग ते प्रोक्षण करा, आणि नाही तर नका करू. आता एवढं झाल्यानंतर प्राणायाम करायला सांगितलं त्यांनी. 3 प्राणायाम करायचे. प्राणायामाचे अनेक प्रकार आहेत, ते सगळे करत बसायचे नाहीयेत. फक्त त्याला बाह्य, अभ्यंतर आणि कुंभक असं आपण म्हणतो, तो प्राणायाम 3 वेळेला करायचा आहे. आता आपण बसलोय, सिद्धासनावर बसलोय,
ध्यानाच्या मुद्रेमध्ये बसलेलो आहोत. आता हे प्राणायाम करत असताना नाकाला हात लावायचे नाहीत, हातानं नाकपुड्या बंद करायच्या नाहीत. तर करायचं काय आहे, पहिल्यांदा आपल्या पोटामधली छातीमधली जी हवा आहे ती बाहेर काढ. आतली जी हवा आहे ती सगळी बाहेर फेकायची आणि बलपूर्वक फेकायची. आणि बलपूर्वक फेकत असताना जे गुदद्वार आहे त्याला वर खेचायचंय, पोट हळूहळू मध्ये ओढायचंय आणि हलकेसे धक्के देत आपण आतला जो वायू आहे तो बाहेर फेकायचा. जेवढं आपण फेकू शकतो तेवढं फेकायचं. हार जोरी लावायचा नाही, अभ्यासानं ते होत जाईल. तर इथं वायू पूर्णपणे बाहेर गेला पाहिजे, हे महत्वाचं आहे. तुम्ही तो प्रयत्न करायचा तुमच्या ताकदीप्रमाणे, अभ्यासानुसार पूर्णपणे वायू बाहेर फेकायचे. आणि बाहेर फेकून झाल्यानंतर मग त्याला बाहेरच रोकायचंय. आता श्वास जो आहे तो मध्ये येऊ पाहतो. आता मध्ये सगळं रिकामं झालेलं आहे आणि बाहेरची हवा आता मध्ये घ्यावीशी वाटते, परंतु आपण थोडस त्याला बाहेरच रोकायचंय. आता आपली मर्जी चालवायची. प्राण जो आहे तो आपल्या वशमध्ये झाला पाहिजे. मी फेकेन तेव्हा बाहेर जायला गेला पाहिजे, थांबेल तेव्हा थांबला पाहिजे. मी घेतलो तर मध्ये यायला हवा. तर तिथं बाहेर थांबवायचं आपल्याला. आणि तुम्हाला अभ्यासासाठी सांगतो, म्हणजे हे काही नियम नाहीये, पण आपल्याला जे नवीन लोक आहेत त्यांच्यासाठी सांगतो की बाहेर थांबवत असताना नाकपुड्या बंद करायच्या नाहीत. आपण स्वाभाविकपणे बाहेर थांबवायचा कसलाही आधार न घेता प्रयत्न करायला हवा. आणि मनामध्ये 1 2 3 4 असे आकडे मोजावेत. किती अंक मोजेपर्यंत आपण या प्राणवायूला बाहेरच्या बाहेर रोखलो, थांबवू शकलो, याचा आपल्याला अंदाज यावा, याच्यासाठी अंक मोजायचे. त्याच्यातला तो भाग नाही प्राणायामातला. अंक मोजणं हा भाग नाहीये. फक्त आपल्या अभ्यासासाठी, किंवा मी पहिल्या दिवशी ज्यावेळेला प्राणायाम केलं, कुंभक केलं, बाहेर हवा रोखली, त्यावेळेला मी किती अंक मोजेपर्यंत ती रोखली. 4-8 दिवसांना मग पुन्हा त्याच्या पुढे गेलो की नाही, काही प्रगती झाली का, काही वाढ त्याच्यात झाली का, याचा अभ्यास करण्यासाठी, हे माहिती होण्यासाठी म्हणून हे सराव करायचे. म्हणजे 7-8 अंक मोजेपर्यंत थांबा. आणि त्याच्या अगोदर जर जीव गुदमरायला लागला तर घ्या, परंतु प्रयत्न करा की 7-8 अंक मोजेपर्यंत तरी निदान बाहेरच्या बाहेर हवा थांबली पाहिजे, रोखता आलं पाहिजे आपल्याला. आणि मग ज्या वेळेला आता काही जास्त काळ रोखता येणं शक्य नाही, रोखू शकत नाही, अशा मानसिक स्थितीमध्ये आपण आलो की मग हवा हळूहळू बाहेर घ्यायची, बाहेरून मध्ये ओढायची, मध्ये घ्यायची. आता मध्ये येताना हवा फार वेगात येण्याचा प्रयत्न करतो, परंतु आपण काय करायचं, आपण त्याला वेगात येऊ द्यायचं नाही, तर त्याला हळूहळू छातीमध्ये जो प्राणवायू आहे तो भरण्याचा प्रयत्न आपण करायचा. आता मध्ये घेऊन सुद्धा, मधल्या मध्ये सुद्धा प्राणवायू थांबवता येतो. आणि हवा बाहेरची मध्ये घेतल्यानंतर ज्याला आपण थांबतो त्याला अधिक वेळ थांबू शकतो. प्राणवायू पूर्णपणे बाहेर फेकल्यानंतर आपण 7-8 अंक मोजेपर्यंत थांबू शकलो, पण हवा मधून मध्ये घेतल्यानंतर आपण 15-16 अंक मोजेपर्यंत किंवा त्याच्याही पेक्षा जास्त अंक मोजेपर्यंत मधल्यामध्ये रोखू शकतो. मध्ये रोखणं जास्त महत्वाचं नाही, बाहेर रोखणं जास्त महत्वाचं आहे. आणि असा जो प्राणायाम आहे हा एक प्राणायाम झाला. श्वास बाहेर फेकला, बाहेरच रोखला, पुन्हा मग बाहेरचा मध्ये घेतला, त्याला अभ्यंतर म्हणतात, आणि मग पुन्हा रोखला, मग पुन्हा आणि बाहेर फेकलं. अशा पद्धतीने कमीत कमी 3 वेळेला, म्हणजे 3 प्राणायाम करायचे असं महर्षी दयानंदांनी सांगितलं. आणि तुम्हाला वेळ आहे, इच्छा आहे, तर आपण त्याची संख्या वाढवू शकता, पण ते 3 तरी निदान केले पाहिजेत. आणि ह्या प्राणायामाचं फार महत्व आहे. या प्राणायामामुळं अभ्यंतर जे शुद्धी आहे ती होते. आपण पाण्यानं बाहेरचं शरीर धुतलं,
पण मध्ये जे आहेत तो मळ सुद्धा बाहेर काढायचा आहे, रक्तशुद्धी करायची आहे, किंवा पण मध्ये जी काही रचना आहे शरीरामधली यातली जी घाण आहे ती प्राणायामामुळे दूर होत आहे. आणि प्राणायामामुळे जास्तीत जास्त ऑक्सिजनचा पुरवठा होतो. हे अनेक लाभ त्याच्यातले आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की प्राणायामामुळे शक्ती सुद्धा वाढते. प्राणायामामुळे अनेक प्रकारचे रोग दुरुस्त होतात, दूर होतात. प्राणायाम करणाऱ्या माणसाला काही आजार असतील तर ते आजार दूर होतात, आणि नसतील तर त्याच्याकडे ते आजार येत नाही. म्हणजे प्राणायाम ही सुद्धा एक चिकित्सा पद्धती सुद्धा आहे. रोग प्रतिबंधक उपाय आणि रोग निवारक म्हणून सुद्धा याचा उपयोग होऊ शकतो. तर या ठिकाणी मला हे जाता जाता सांगायचं आहे की प्राणामुळं माणसाची शक्ती जी आहे ती वाढते. माणूस निरोगी बनतो, शरीरानं सुंदर बनतो, तेजस्वी बनतो, उत्साह त्याच्यामध्ये भरपूर असतो, तेज आणि ओज त्याच्यामध्ये असतं, आणि शक्ती सुद्धा असते. खरं तर शक्ती जी आहे ही ह्या प्राणायामावर अवलंबून आहे. मी नेहमी एक उदाहरण देत असतो. माणूस शरीरानं जाड असला म्हणजे तो शक्तिवान असतो असं नाहीये. जो माणूस शरीरानं क्रश आहे तो अशक्त असतो असंही म्हणणं बरोबर नाहीये. जो व्यक्ती जास्त काळ प्राण थांबवू शकतो तो व्यक्ती जास्त शक्तिशाली मानला जातो. हे फार महत्वाची गोष्ट सांगतोय मी. आता बघा, शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की एखादा साप समजा बिळामध्ये घुसलेला आहे, अर्ध शरीर त्याचं बिळात गेलेलं आहे आणि अर्ध बाहेर आहे. लक्षात आलं तिथल्या माणसाला, तर त्यांनी काय केलं की त्या सापाची जी शेपटी आहे ती धरली आणि सापाला बाहेर ओढण्याचा प्रयत्न तो माणूस करतो, परंतु साप बाहेर येता येत नाही. तर हे का? आता सापाला तर हात नाही आणि साप काय माणसापेक्षा जास्त शक्तिशाली नाहीये, पण तो माणूस इकडे त्या सापाला शक्ती लावून ओढतो, जोर लावून ओढतो, परंतु तो साप काय बाहेर लवकर येता येत नाही. तर काय करत असतो तो? तर तो तिथं काही जणांचं असं म्हणणं की तो तिथं प्राणायाम केलेला असतो, त्यांनी ते कुंभक केलेलं असतं, श्वास रोखून धरतो आणि तिथे त्याला जे काही थोडासा अडसर मिळतो त्या बिळामध्ये जमिनीचा, बस त्याला तो आपलं जे डोकं आहे ते लावतो आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये शक्ती येते आणि तो ओढला जात नाही, बाहेर लवकर निघत नाही असंही म्हटलेलं आहे. आता हे जाऊ दे, आता हे लोक सांगितले त्याच्यानुसार आपण मानतो. आता अनुभवाची गोष्ट सांगतो. प्रत्येकाने कधी नळावरून किंवा विहिरीवरून पाणी आणलेलं आहे, पाण्याची घागर घेऊन गेलेली आहे आपण. आता पाण्यानं घागर भरली, आता ही घागर जमिनीवर ठेवलेली घागर आता आपल्याला खांद्यावर घ्यायची. तर खांद्यावर घागर घ्यायची झाली तर श्वास रोखल्याशिवाय जमिनीवरची घागर उचलली जात नाही आणि खांद्यावर ठेवली जात नाही. ज्याचा श्वास चालू आहे, श्वासही चालू आहे आणि घागरी उचलून खांद्यावर घेतो असं कधी होत नाही. आता फार कमी वजन असेल तर ती गोष्ट निराळी, परंतु जर खूप मोठी घागर असेल तर ती घागर खांद्यावर घ्यायची झाली तर श्वास रोखावा लागतो. श्वास रोखल्याशिवाय घागर भरलेली खांद्यावर नेता येत नाही. सहज, त्याला माहिती नाही आपण कुंभक केलेलं आहे म्हणून, सहज त्यानं प्राणायाम होऊन जातं, आपल्या ध्यानात येत नाही. याशिवाय पळण्याची शर्यत आहे, धावण्याची शर्यत, त्याच्यामध्ये जो पहिला दुसरा तिसरा येतात, हे पळण्यामध्ये कोण यशस्वी होतात? जे लवकर दमत नाहीत, ज्याला धाप लवकर लागत नाही, ज्याचा पळताना लवकरच श्वास फुलतो, तो माणूस पहिला दुसरा तिसरा कधीच येत नाही, तो हारतो. परंतु ज्याचा श्वास जो आहे तो जास्तीत जास्त तो रोखू शकतो, तो स्पर्धक जो आहे बाजी मारू शकतो. किंवा कुस्तीच्या फडामध्ये सुद्धा पहिलवान तोच यशस्वी होतो जो पहिलवान जास्त काळ श्वास रोखू शकतो, ज्याचा लवकर श्वास फुलत नाही किंवा धाप लागत नाही, त्याला धाप लागत नाही,
तो पैलवानबाजी मारून जातो आणि ज्याला लवकरच दम लागतो त्याचा सगळा त्राण संपतो, तो हारतोच तिथं. अशा अनेक उदाहरण आपल्याला देता येतात. तर सांगण्याचा उद्देश हा आहे की प्राणायाम करण्यानं शारीरिक जे आरोग्य आहे ते प्राप्त होतं, आपले फेफडे मजबूत होतात, बऱ्याच प्रकारचे फेफड्याचे आजार दूर होतात, ऑक्सिजनचा पुरवठा भरपूर झाल्यामुळे रक्तशुद्धी होते, ऑक्सिजनचा पुरवठा मस्तिष्काला मिळाल्यामुळे आपलं मस्तिष्क फ्रेश राहतं, ताजं तवानं राहतं. असे अनेक फायदे आहेत. आणि या प्राणायामामुळे थोडेसे थकतो माणूस, थकलं की मग मन जे आहे ते सुद्धा एकाग्र व्हायला मदत होती. आणि म्हणून प्राणायाम हा अत्यंत महत्वाचा आणि तो केला पाहिजे. तर हे 3 प्राणायाम आपल्याला करायचे किंवा त्याच्यापेक्षा आपण जास्त करायची इच्छा ठेवली तर आपण ते करू शकता. तर प्राणायाम हा एवढाच करायचा आहे, बाकीचा करत बसायला त्याला वेगळी स्वतंत्र वेळ द्यावी लागते. पण तो संध्याच्या अंतर्गत किंवा अष्टांग योगाच्या अंतर्गत जो प्राणायाम तो एवढाच आहे, साधारणपणे एवढाच करावा. आसन सुद्धा त्या 2-3 आसनापैकी एक आसन निश्चित करावं. त्यानंतर मग काय करावं? प्राणायाम केल्यानंतर गायत्री मंत्र म्हणावा किंवा त्याच्या अगोदर आपण ओंकार का प्रणव जाप किंवा ओंकार जाप ज्याला म्हणतो तेही करता येतं. त्याच्यानंतर मग गायत्री मंत्र म्हणत म्हणत आपली जी शेंडी आहे त्या शेंडीला गाठ मारायची. आता एक गायत्री आणि शेंडीला गाठ मारणं याला संध्याचं प्रवेशद्वार म्हटलेलं आहे. आता संध्याच्या दारात आपण प्रवेश करणार आहोत आणि हा प्रवेश करीत असताना आपल्याला गायत्री मंत्र म्हणत म्हणत शेंडी सुद्धा बांधायची आहे. आता ही जी शेंडी आहे ज्याला आपण हिंदीमध्ये चोटी म्हणतो किंवा शिखा म्हटलं जात, हे अत्यंत महत्वाचं त्याला एक आपल्या संस्कृतीमध्ये स्थान आहे. वैदिक संस्कृतीमध्ये, वैदिक परंपरेमध्ये, धर्म परंपरेमध्ये शेंडी, जानवं आणि ज्याला आपण इकडे करदोरा म्हणतो, मेखला, या तिन्हीला एक महत्वाचं स्थान आहे. या 3 गोष्टी, हे 3 चिन्ह जे आहेत, बाह्य चिन्ह, ही आपली ओळख आहे. ज्या माणसाच्या डोक्यावर शेंडी आहे, अंगावर किंवा खांद्यावर जानवं आहे, यज्ञोपवीत आहे आणि कमरेला करदोरा बांधलेला आहे, तर न सांगता कुणालाही ओळखता येतं की हा माणूस कुठल्या विचारधारेचा आहे, त्याचं श्रद्धास्थान काय आहे, त्याचा धर्मग्रंथ कोणता आहे. या सगळ्या गोष्टी, हे सगळे बाह्य चिन्ह बघितल्या लक्षात येतात. आणि फक्त लोकांना आपली ओळख पटावी म्हणून ह्या गोष्टी कराव्यात असं नाही आहे, तर त्याचे वैज्ञानिक लाभही आहेत. म्हणजे दोन्ही गोष्टी साधलेल्या, एक तर ओळखही झाली आणि हे जे चिन्ह असतात, हे बाह्य चिन्ह सुद्धा एक प्रकारची प्रेरणा आपल्याला देत असतात, आपल्याला आठवण देत असतात. जसं मी नेहमी सांगत असतो, हे जे बाह्य चिन्ह आहेत हे सुद्धा अत्यंत महत्वाचे असतात. आणि ज्याच्यासाठी हे बाह्य गोष्टी आहेत ते कशासाठी आहेत याचं ज्ञान असणं, याचं भान असणं, हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. आणि हे जर भान नसेल तर मग त्याचा उपयोग नाही. तर या ठिकाणी जसं शेंगा आपण बघतो, भुईमुगाची शेंग आहे, शेंगाचं टर्फल आहे वर आणि मध्ये शेंग आहे.
तर इथं टर्फल बेकार आहे, त्याची गरज नव्हती असं म्हणता येत नाही. त्या बियाला सुरक्षित ठेवण्यासाठी किंवा त्या बियाचं चांगलं व्यवस्थित त्याचं पोषण होण्यासाठी, बी चांगल्या पद्धतीनं तयार होण्यासाठी त्या टर्फलाची गरज होती आणि ते आवश्यक आहे, म्हणजे अनावश्यक आहे असं म्हणता येत नाही. परंतु नुसतं टर्फलच सगळे काही नाहीये. त्या टर्फलामधलं जे बी आहे तेही महत्वाचं असतं. तर हे जे बाह्य चिन्ह आहेत किंवा बाह्य गोष्टी ज्या आहेत, या बाह्य गोष्टी काहीतरी महत्वाचं मौलिक जी वस्तू आहे त्याचं संरक्षण करण्यासाठी, त्याचं संवर्धन करण्यासाठी, त्याला पुष्ट करण्यासाठी आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे. तर या ठिकाणी आज जे लोक आपण हिंदू धर्म म्हणून घेतात किंवा भारतीय संस्कृती किंवा सनातन धर्मी असं बरेचसं काय काय म्हणून घेतात आपल्याला स्वतःला, परंतु आज शेंडी सहसा कोणी ठेवताना दिसत नाही. जानवही बरेच लोक घालत नाहीत आणि जे घालतात तेही कशासाठी घालावं त्याची पूर्ण जाणकारी किंवा त्याचं जे उत्तरदायित्व आहे, जानव घातल्यानंतर आपल्याला काय केलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे, काय आपले उत्तरदायित्व आहेत, याचं त्याला भान नसतं, त्याचं तो पालनही करत नाही. फक्त आमच्या समाजामध्ये जानव घातलं जातं, नाहीतर लोक नाव ठेवतात म्हणून घालतात लोक. आणि शेंडी सुद्धा लोक नाव ठेवतात, चिडवतात म्हणूनच बरेच लोक शेंडी ठेवत नाहीत. आता करदोरा कोणाला दिसत नाही, त्याच्यामुळे चिडवण्याचा प्रश्न येत नाही. परंतु लोक चिडवतात म्हणून आपण ह्या गोष्टी टाकून द्यायच्या, हे मात्र बरोबर नाहीये. आता आम्ही बघत असतो आता जी नवीन पिढी आहे, आता मोठे नवीन नवीन पद्धतीनं लोक कटिंग करू लागलेत. आता आजकालची पोरं इथं भरमदामध्ये केस लांबच्या लांब ठेवू लागलेत आणि अर्ध डोकं सगळं खालच्या भाग सगळं सपाशट करून टाकू लागलेत. बर, त्या तशी कटिंग केल्यानं काही ते सुंदरही दिसत नाही, त्याच्या सौंदर्यात भर पडली असंही नाही, विचित्र दिसतो ते. आणि तरी सुद्धा त्याला कोण लोक चिडवत नाहीत आणि चिडवलं तरी त्याला लाज वाटत नाही. उलट त्याचं बघून दुसरे पोरं तयार होतात, त्याचं बघून पुन्हा श्रंखला चालू आहे. परंतु मी शेंडी ठेवलो म्हणून माझं पाहून दुसरा ठेवायला कधी जावत नाही. उलट ठेवणाऱ्याला, शेंडी ठेवणाऱ्याला चिडवतील, हे शेंड्या, हे चिंडकी. आणि अशा पद्धतीनं आपणच आपल्या धर्मचिन्हांचा असा अपमान करत असतो आणि अशा गोष्टी हळूहळू होतात. पण ज्यांना खरोखर ह्या तिन्ही चिन्हांचं जे महत्व आहे, हे महत्व ज्यांना आहे त्यांनी कोणी चिडवलं तरी चिडण्याची गरज नाहीये. आणि खरं तर लोक त्याला चिडवतात जे चिडवण्यानं चिडतात. आपण कशाला चिडायचं, आपण कशाला त्याची लाज बाळगायची. उलट ते शेंडी न ठेवणाऱ्याला आपण हसलं पाहिजे. अरे, स्वतःला हिंदू धर्माचा म्हणवतोस, वैदिक धर्मी म्हणवतोस, सनातन धर्मी म्हणवतोस आणि शेंडी ठेवत नाहीस, त्याला आपण हसलं पाहिजे. तू जानवं घालत नाहीस, कशाचा तो हिंदू, कशाचा तो सनातनी, कशाचा तो वैदिक धर्मी, असं आपण त्याला हिनवलं पाहिजे. पण उलट हे लोक आपल्याला हिनवतात आणि हे हिनवतात म्हणून आपण सोडतो, ही आपली कमजोरी आहे. आपण त्याचा पूर्णपणे अभ्यास न केल्यामुळं आपण या विचारावर ठाम राहत नाही. कुणी हसा किंवा काही करा, मला समजलेलं हे शेंडी ठेवण्याचे काय फायदे आहेत, काय महत्व आहे, मला हे समजले जानवं का घालावं, त्याचं काय महत्व आहे, का करदोरा बांधावा, का मेखला बांधावी, हे मला कळालेलं आहे. तुम्ही अज्ञानी आहात म्हणून मला चिडवतात आणि तुमच्या ह्या अज्ञानातून जे काही हिनवलं जात आहे त्याला मी भीक घालणार नाही, असं ठाम आपण राहिलं पाहिजे, तरच ही परंपरा टिकणार आहे. तर इथं थोड्या वेळामध्ये मी हे सांगेन की शेंडी जी आहे, ज्याला चोटी म्हणतो, शिखा म्हणतो, हे निशाण आहे. लक्षात येतं की शेंडी आहे म्हणजे हा माणूस कोणीतरी विशेष आहे, धार्मिक आहे, आध्यात्मिक आहे, हा आस्तिक आहे. चोटी या शब्दाचा अर्थ आहे म्हणजे उंच, ज्याला आपण शिखर म्हणतो. शरीरामध्ये सगळ्यात उंच जे स्थान आहे आपल्या शरीरामध्ये, मानव देहामध्ये सगळ्यात उंच स्थान आहे
आणि इथं शेंडी ठेवली जाते. आता शेंडी किती मोठी ठेवावी याच्याबद्दल सुद्धा शास्त्रामध्ये विधान आहे. गाईचं जे खूर असतं, गाईच्या खुराची जेवढी मोठाई असते, तर तेवढ्या आकाराची जागा जी आहे तिथं केस ठेवावे, तिथं शेंडी ठेवावी असं म्हटलेलं आहे. आता ज्यांना हे शक्य आहे त्यांनी जरूर करावं, करायला हरकत नाही, ते प्रशंसनीय असतील. याशिवाय आता ही जी शेंडी आहे, ही शेंडी का बांधायची, कुठं ठेवायची, हे अगोदर आपण समजून घेऊया की ही सगळ्या शीर्षस्थ स्थानावर या ठिकाणी शेंडी ठेवायची आहे. आणि हे जे ठिकाण आहे ह्याच्या खाली जे कवठी आहे त्याच्या खाली मस्तिष्कही आहे, मेंदू आहे. आता शेंडी ठेवली म्हणजे जाड जर शेंडी ठेवली, बरेचसे केस जर ठेवले इथे, तर या केसामुळं, या केसाच्या ठेवण्यामुळे मस्तिष्काला कसली हानी, कोणीतरी दगड मारला, कोणी लाकूड अंगावर पडलं, काही झालं तरी त्याला इजा होत नाही. त्याची सुरक्षितता ही त्याच्या पाठीमागचा एक उद्देश आहे. याशिवाय या ठिकाणी जसं वेदामध्ये म्हटलेलं की शरीरामध्ये 8 चक्र आणि 9 द्वार आहेत. हे एक देवनगरी आहे. माणसाचं शरीर म्हणजे एक देवनगरी आहे आणि या नगरीला 8 चक्र आहेत आणि 9 द्वार आहेत असं म्हटलेलं आहे. आणि इथं एक द्वार आहे जिथं आपण शेंडी ठेवतो, ते 10वं द्वार आहे. त्याला गुप्त द्वार म्हणतात किंवा ब्रह्मरंध्र म्हणतात. तर ते इथं आहे. आणि हे जे केंद्र आहे इथं, हे ज्ञानाचंही केंद्र आहे आणि प्राणाचंही केंद्र आहे. हे फार महत्वाचं भाग आहे. इथं सगळं इथूनच सगळं संचालन होतं या शरीराचं. त्याच्यामुळं शरीराचं संचालन नीट व्हावं, मेंदू किंवा ज्याला मस्तिष्क म्हणून त्यालाही कसल्या प्रकारचा आघात होऊ नये, तेही सुरक्षित राहावं, हा या शेंडी ठेवण्याचा एक मूळ उद्देश आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपण काही काही विद्वानाला म्हणतो बघा, हे चोटी का विद्वान आहे. मी शेंडी ठेवलंय तर त्यानं सतत हे भान ठेवावे की मला बस शिखर गाठायचं आहे, यशाचं शिखर मला गाठायचं आहे. माझं जे ध्येय मी ठरवलेलं आहे तिथपर्यंत मला पोचायचं आहे. माझं जीवन उंचवायचं आहे. ही शेंडी जशी उंच आहे, उंच ठिकाणी आहे, तसं मी सुद्धा 1000 माणसामध्ये उच्च स्थानी बसण्याच्या योग्यतेचा होईल, अशा प्रकारचा एक भाव मनामध्ये सतत जागा ठेवणं गरजेचं आहे. शेंडी ठेवली, चोटी ठेवली आणि निकृष्ट काम आपण करू लागलो तर तो शेंडीचा अपमान. तर इथं ही एक प्रेरणा शेंडी ठेवण्याने मिळते. मंदिरावरचा जसा कळस असतो त्याची एक शान असते, तसं आपण सुद्धा आपलं व्यक्तिमत्व शानदार बनवावं, हा भावनात्मक भाग या शेंडी ठेवण्यामागचा आहे. आपलं मस्तिष्क हे ज्ञानाचं केंद्र आहे, तर भरपूर ज्ञान आणि विज्ञानाने हे मस्तिष्क भरावं. याला खोपडी म्हणतात. खोपड़ी म्हणजे जिसमें कई चीजें खोई पडी हैं, खूप काही ज्ञान याच्यामध्ये भरपूर साठवून ठेवलेलं आहे, त्याला खोपडी म्हणतात. तर खूप काही इथं साठवता येतं. तन्मे मना संकल्पमस्तु हे जे मंत्र आहे त्याच्यामध्ये आलेलं आहे. हे सगळं भंडार आहे ज्ञानाचं. मी जास्तीत जास्त इथं ज्ञान जे आहे ते साठवण्याचं काम करेन. ज्ञान विज्ञान जे आहे ते भरण्याचं काम मी करेन, बस ही भावना त्याच्यामध्ये असते. तर इथं मी आताच म्हणालो की हे ब्रह्मरंध्र आहे. ज्ञान आणि प्राणाचं ही केंद्र इथं आहे. प्राण जे आहे ते इथूनच संचलित होतात. आणि दुसरी गोष्ट अशी की
इथं शेंडी ठेवण्याच्या पाठीमागं उद्देश काय आहे सांगत असताना चोटी म्हणजे नेमकं काय? तुम्हाला उंच जायचंय म्हणजे कुठं जायचंय? फार पुढे जायचंय, प्रगत व्हायचंय म्हणजे नेमकं कुठं थांबणार आहात तुम्ही? तुमचं थांबण्याचं ठिकाण कोणतं आहे? तर ह्या ब्रह्मरंध्राबद्दल असं सांगितलं जातं की बाकीचे जे 9 द्वार आहेत त्या 9 द्वारामध्ये माणूस ज्याला त्याचा देहावसान व्हायला लागतं त्यावेळेला त्याची आत्मा जर या 9 द्वारापैकी कुठल्या तरी कुण्या काही ना एका द्वारानं जर निघून गेली तर ती आत्मा पुन्हा जन्म मरण्याच्या फेऱ्यामध्ये येते. म्हणजे 9 द्वारापैकी एखाद्या द्वाराच्या माध्यमातून जर आत्मा शरीराच्या बाहेर गेली तर त्याचा पुन्हा जन्म होतो आणि जन्म झाला की पुन्हा मरण निश्चित आहे. परंतु ब्रह्मरंध्रामधून ह्या इथून जर प्राण निघाला तर मग त्याला जन्म नाही आणि जन्म नाही तर मृत्यूही नाही. म्हणजे तो जन्म मरणाच्या चक्रातून बाहेर जातो, त्याला मोक्ष आपण म्हणतो, परमात्म्याची प्राप्ती म्हणतो, ती त्याला प्राप्त होते. तर ही गाठ बांधत असताना त्या साधकाला हे ध्यानात येतं की मी आता जी संध्या करणार आहे ही संध्या मला मोक्षापर्यंत, या संध्येच्या माध्यमातून मला मोक्ष गाठायचा आहे. मला नुसतं ध्यानच करायचं नाही तर समाधी सुद्धा लावायची आहे, मला तिथपर्यंत पोहोचायचंय. याचं भान किंवा याची जाग जी आहे त्या साधकाला इथं येते गाठ बांधत असताना की माझा प्राण ज्यावेळेला जाईल शरीरातून त्यावेळेला इथून गेला पाहिजे आणि त्याच्यासाठी हा सगळा आटाटोप आहे, त्याच्यासाठी ही सगळी खटाटोप आहे, हे सगळं त्याच्यासाठी आहे. आणि माणसाचं जे जीवन आहे त्या जीवनाचं प्रयोजन काय आहे हे मी त्या दिवशी सांगितलं. काय करायचं आपल्याला या जीवनामध्ये येऊन? नुसतं खाणं पिणं, जसं आहार निद्रा भय मैथुनंच सामान्य येतात पशुभी नरानाम, पशुसारखं आपलं खायचं प्यायचं, संतान उत्पत्ती करायचं आणि एक दिवस मरून जायचं, एवढं जीवनाचं प्रयोजन आहे का? तर नाहीये. हा जो प्रवास चाललेला आहे जन्मानी मरणाचा, मेले की पुन्हा जन्मायचं, जन्मले की पुन्हा मरायचं, पुन्हा जन्मायचं, पुन्हा मरायचं, कशासाठी? हा थोडासा विचार करण्याचा भाग आहे. तर आपल्या हे लक्षात येतं की बाबा रे हे जे काही चाललेलं आहे त्याच्या पाठीमागे एक नियोजन आहे आणि ते काय नियोजन आहे ते तुला हुडकलं पाहिजे, शोधलं पाहिजे, तुला ते समजून घेतलं पाहिजे. नाहीतर उगी असाच आपला आलेला दिवस जर घालवत चाललास तर काहीच उपयोग नाही, निरर्थक आहे सगळं जीवन. तर तुझी जी सफलता ती याच्यात आहे. तर कशामध्ये आहे? माणसानं नेहमी या 2-4 गोष्टी लक्षात ठेवाव्या. हा माझा जो प्रवास आहे तो कुणीकडून कुणीकडे झाला पाहिजे, कुण्या दिशेनं व्हावा. तर असतो मा सद्गमय, मला असत्याकडून सत्याकडे वाटचाल करायचे. आणि सत्य कोण आहे? परमात्म्याला सत्य म्हटलेले. मला असत्याकडून सत्याकडे जायचंय, अंधाराकडून प्रकाशाकडे जायचंय, अज्ञानाकडून ज्ञानाकडे प्रगत व्हायचंय, मृत्यूकडून अमृतत्वाकडे जायचंय. मला हे सतत जन्मणं मरणं नको आहे, कंटाळा आलाय, खूप वेळेला जन्मलो, खूप वेळेला मेलो, खूप झालं. आता मला अमृतत्व जे माझं स्थान आहे, माझं हक्काचं, तिथं मला जायचंय. हा प्रवास त्याच्यासाठी आपला असला पाहिजे. प्रवृत्तीकडून निवृत्तीकडे जायचं, अभ्युदयाकडून निःश्रेयसाकडे जायचंय, मृत्यू लोकाकडून इह लोकाकडे माझा प्रवास झाला पाहिजे. बस आपली ही दिशा आहे आणि हेच प्रयोजन आहे मुळामध्ये, की ह्या सगळ्या माध्यमातून आपल्याला जन्म आणि मरणाचा फेरा चुकवायचा आहे. मृत्युंजय महामंत्र तेवढ्यासाठीच म्हणतो, मृत्यूवर विजय प्राप्त करायचा. मृत्यूवर विजय प्राप्त करणं म्हणजे न मरणं,
आणि न मरणं केव्हा शक्य होतं? ज्यावेळेला न जन्मलं तरच न मरणं शक्य होणार आहे. जन्मलं तर मरावंच लागतं, नियमच आहे, सिद्धांतच आहे. मग इथं असं एखादं मरण माणसानं मरावं की जेणेकरून पुन्हा जन्म होऊ नये, आणि असं करता येतं. त्याच्यासाठी आपल्या ऋषी मुनींनी मार्ग सांगितलेला आहे. अष्टांग योग हा त्याचाच एक भाग आहे. संध्या सुद्धा त्याचीच ती तयारी आहे. तर इथं श्रीकृष्णाने म्हटलं बघा की या शरीरातून ज्याला जीव जातो, जीवात्मा जातो इथून, त्यावेळेला त्या व्यक्तीच्या मुखामध्ये जर ओम नाम असेल, अर्थात गीतेच्या शब्दात सांगायचं झालं किंवा त्याच्या भावार्थ सांगायचा झाला तर असा मी म्हणेन की अंतकाळी जो व्यक्ती ईश्वराचं स्मरण करीत करीत हा देह सोडतो, तो आत्मा जो आहे तो ईश्वराला जाऊन मिळतो. आणि जे दुसरंच काहीतरी चिंतन करत देह सोडतात, जीव चाललाय तरी अजून दुकानाचं काय होईल, माझ्या मुलाचं काय होईल, शेतीवाडीचं काय होईल, असा विचार करत जर देह सोडत असेल तर तो त्यालाच मिळतो. त्यावेळेला त्याचं जे चिंतन असतं बस ते त्याला प्राप्त होतं, असं त्या गीतेमध्ये म्हटलेले. आणि बऱ्याच वेळेला काही लोक तसलं चिंतन करत नाहीत, शून्य संवेदनामध्ये मरतात. त्याला ईश्वराचं नाव घ्यायचंही भान नसतं आणि कोणाचंच काही नसतं, आपली घरचे माणसं सुद्धा ओळखत नाही. तर ईश्वराचं नाव घेत हे देह सोडायचं असेल तर त्यावेळेला त्याला जाग असणं महत्वाचं आहे, होशवर असणं महत्वाचं आहे. होशवर व्यक्ती असेल की हा आता माझा अंतकाळ जवळ आलेला आहे हे त्याला कळतं, आणि तो ईश्वराचं ध्यान करतो. जसं महर्षी दयानंदाच्या जीवनामध्ये आपण वाचतो की महर्षी दयानंदांनी प्राणायाम केले, ईश्वराचं नामस्मरण केलं, आणि हे प्रभू तुम्ही अच्छी लीला की असं म्हटलं आणि सुस्कारा सोडला. हे केव्हा करू शकले दयानंद? ते होश मध्ये होते म्हणून. आपण बऱ्याच वेळेला पाहतो की लोक बेहोशीमध्ये मरतात. जे लोक बेहोशीमध्ये जीवन जगलेत ते बेहोशीमध्येच मरणार आहेत. पण ज्यांना होशपूर्वक जे लोक जीवन जगतात त्यांना होशपूर्वक मरता येतं, आणि ज्यांना होशपूर्वक मरता येतं त्याला होशपूर्वक जन्मता सुद्धा येतं. आणि अशाच पद्धतीनं होशपूर्वक जन्मणं, होशपूर्वक मरणं हे काही काळ झालं की त्याच्यानंतर एक जन्म असा येतो की मग तो पूर्णपणे तो या जन्म मरणाच्या फेऱ्यातून बाजूला जातो, मुक्त होतो असं म्हणायला हरकत नाही. तर इथं म्हणूनच आपल्या या संस्कृतीमध्ये बाळ ज्यावेळेला जन्मतं त्यावेळेला जन्मल्या त्याच दिवशी त्या बाळाच्या जिभेवर सोन्याची काडी मधात बुडवून त्या मधानं ओम लिहिलं जातं. म्हणजे बाळ जन्मल्यापासून त्याच्या म्हणजे ओमची तिथून सुरुवात आहे. आई वडील एका प्रकारे त्याच्या जिभेवर ओम लिहून प्रतिज्ञा करतात की आम्ही आमच्या बाळाला असे संस्कार देऊ की तो एक चांगला भक्त बनेल, याच्या मुखामध्ये नेहमी परमात्म्याचं नाव राहील, वाचा बोलो वेदनीती, हा जो जीवनभर जे काही बोलेल ते वेदाला अनुसरून बोलेल, वेद वाक्य बोलेल, आणि याच्यासाठी आम्हाला जे काही संस्कार करायचे ते आम्ही करू, अनेक सच्चा आणि अच्छा ईश्वर भक्त बनवू, अशा प्रकारची आई वडिलांनी एक प्रकारे ती जिम्मेदारी घेतलेली असते यज्ञाच्या समोर. आणि याशिवाय आणखी एक सांगून संपवता वेळ संपत आलेली आहे की आणखी एक असा माझ्या वाचनात आलेला आहे, आणि थोडस सांगायला काय हरकत नाही, प्रेरणा तर तिथून निश्चितच मिळते. काही काही गोष्टी अशा असतात की समजून घ्यायचं असतं, त्याला प्रेरणा घ्यायची असते, बोध घ्यायचा असतो, त्याच्या खऱ्या खोट्यापर्यंत फार खोलात जायची गरज नाही. तर सांगितलं असं जातं की ज्यावेळेला बाळ जन्मतं
जन्म झाला झाला ते रडायला लागतं. आता काही जणांचं असं म्हणणं आहे की बाळ ज्याला जन्मतं त्यावेळेला त्याच्या डोळ्यात पाणी नसतं, म्हणजे रडतं ना त्यावेळेला डोळ्यात पाणी नसतं. 7-8 दिवसाचं होईपर्यंत डॉक्टरांचं असं म्हणणं आहे, माझ्या वाचनात आलेलं सांगतो मी, 7-8 दिवस पर्यंत त्याच्या डोळ्यात पाणी नसतं. आणि असं असताना सुद्धा आपण म्हणतो की बाळ रडतंय. आता रडण्याचं प्रमाण काय आहे की हा रडतो हे कळायचं असेल तर त्याच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे. नुसतं तोंडानं करणं हे जास्त महत्वाचं नाही. तो आपल्या मुखातून तसे काही आवाज काढत नसेल रडण्याचा, पण तो त्याच्या डोळ्यात जर पाणी दिसलं तर आपण म्हणतो काय रे काय झालं तुला, रडतोयस तू, तुझ्या डोळ्यात पाणी आहे. म्हणजे डोळ्यात पाणी, रडण्यास डोळ्यात पाणी येणं आवश्यक आहे. आणि काही काही वेळेला आपण अंत्येष्टी संस्काराला जातो, परिवारामध्ये जातो, काही काही जण रडतात पण डोळ्यात पाणी नसतं. मग नंतर त्याच्या पाठीमागे चर्चा होते, बघा उगीच नाटक करू लागलाय, ह्याला काय रडू येऊ लागलंय, उगी रडायचं नाटक करत, डोळ्यात पाणी नाही काय नाही, म्हणजे याचा अर्थ आहे तो नाटक कर. असू द्या. तर इथं बाळाच्या डोळ्यात पाणी नाही पण तरी म्हणतो आपण रडतं. तर एका विद्वानांचं एका संन्याशांनी लिहिलेलं आहे, त्यांनी असं म्हटलं की तो रडत नाही तर तो आपल्या भाषेमध्ये उ म म्हणत असतो. त्याच्या रडण्याकडे जर आपण ध्यान दिला तर त्याच्यातून उ आणि म हे 3 जे आहेत ना अक्षर हे आहेत त्याच्यामध्ये. आता आपल्यासारखं त्याला ओम असं म्हणता येत नसेल शुद्ध ह्याच्यामध्ये, परंतु तो आपल्या भाषेमध्ये म म्हणतोय, म्हणजे ओमचं नाव तो घेतोय, परमात्म्याचं नाव तो घेतोय. आणि त्याच्यानंतर मग पुन्हा जातकर्म संस्कार करून आई वडील पुन्हा त्याच्यावर शिक्कामोर्तब करतात की हा तुला आम्ही असेच संस्कार देऊ की जेणेकरून तुझ्या मुखामध्ये ओम राहील आणि तो शेवटपर्यंत अंतकाल अंतकालेचे मामेव. तर त्या तिथपर्यंत हे जो ओमचं जे आहे, बस तू गुणगान गात राहा, तू ईश्वराचा भक्त बन, अशा प्रकारची ते इथे एक सूत्रता आहे. तर इथं हे ब्रह्मरंध्रावर इथं जी गाठ आहे या शेंडीची, ती शेंडीची गाठ बांधताना हे सगळ्या गोष्टी त्याच्या ध्यानात येतात की मला बस इथून जायचंय, मला मृत्यूकडून अमृतत्वाकडे जायचंय, अमृत मला प्राप्त करायचंय. तर अशा प्रकारची एक जागरूकता तिथं निर्माण होते. आता केस का बांधावेत तर केस विखुरलेले असतात. आता हे विखरलेले केस म्हणजे केस हे विचाराचे प्रतीक आहेत. जेवढे आपल्या डोक्यावर केस आहेत न मोजता येण्यासारखे तेवढेच डोक्यामध्ये विचार सुद्धा आहेत. केस जर डोक्यावर विखुरलेले असतील तर तो माणूस विद्रूप दिसतो, भेसूर दिसतो. पण हेच केस जर व्यवस्थित करून बांधले गेले, केशभूषा ज्याला म्हणतो, त्याच्या सौंदर्यात वाढ होते, सुंदर दिसतो माणूस. तसंच विचार सुद्धा जर बांधले गेले, एकवटले गेले तर तो सुंदर विचाराचा माणूस बनतो. तर इथं हे विचार इकडे तिकडे सैरावैरा धावू लागले तर आपण मन एकाग्र कसं करणार, परमात्म्याचं ध्यान कसं करणार, त्याच्यासाठी सगळ्या त्या विखुरलेल्या विचारांना बांधायचंय. हे केस आता महर्षी दयानंदांनी इथे लिहिलं पंचमहायज्ञ विधीमध्ये की केश इधर उधर न गिरे इसलिए उसको बांधना है. आता केस इकडे तिकडे ठेवले तर इकडे तिकडे गुळगुळ गुळगुळ करतात, कधी डोळ्यावर येतात, कधी नाकावर येतात, कधी कानावर जातात आणि मग मन लागत नाही, मग ते केस सावरण्यामध्येच आपला वेळ जातो. म्हणूनही बांधायचंय. आणि दुसरी गोष्टी दुसरा उद्देश असा आहे की आपले विचार बांधायचे. आता हे शेंडीची गाठ बांधत नाही, मी माझ्या आत्म्याची परमात्म्याशी गाठ बांधतोय, ही भावना त्यामध्ये असावी. मन, बुद्धी आणि आत्मा जो आहे या दोघांनी मिळून त्या परमात्म्याची मैत्री करायची आहे, त्याच्याशी गाठ बांधायची आहे. तर याच्यासाठी ती गाठ बांधणं आहे. आणि याशिवाय गायत्री मंत्र इथं का म्हणावा 1-2 मिनिटांमध्ये मी सांगेन.
गायत्री या शब्दाचा अर्थ पुन्हा मी सविस्तर बोलेन पुढच्या रविवारी, पण इथं गायत्री या शब्दाचा अर्थ ज्ञान आणि प्राण असं केलेलं आहे. आता ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यम हा जो मंत्र आपण म्हणतो, आणि या मंत्राचा एका ठिकाणी पद्यानुवाद जो आहे तो एका कवीनं केलेला आहे विद्वानांनी, तो मी नेहमी म्हणत असतो. प्राण प्रदाता संकट त्राता हे सुखदाता ओम. तर इथं प्राण प्रदाता, प्राण कुठे लिहिलं गायत्री मंत्रामध्ये, होय की नाही? तर इथं गायत्री मंत्रामध्ये प्राणही आहे, ओम भूर्भुवः स्वः मध्ये ज्ञानही आहे, आणि म्हणून आणि इथं ब्रह्मरंध्रामध्ये किंवा इथं या मस्तिष्कामध्ये ज्ञानाचे केंद्र आणि प्राणाचेही केंद्र आहे. आणि म्हणून शेंडी इथं ठेवायची असते आणि त्याला गाठ बांधायची असते. गाठ बांधली की त्याच्यामध्ये शक्ती येते. एक एक केस उपटले जाऊ शकतात, पण जर गाठ बांधलेली शेंडी असेल तर त्याला नाही उपटता येत, त्याच्यात एक ताकद आहे. हे सगळं बळ जे आहे तिथे एकवटायचे. तर ह्या शेंडी ठेवण्याच्या पाठीमागे बऱ्याचशा काही गोष्टी आहेत. हे ज्ञानाचं त्याची सुरक्षितता या केंद्राची जाणीव आहे की मला इथपर्यंत पोहोचायचंय, समाधीपर्यंत जायचंय आणि ज्ञानी व्हायचंय, प्राणवानही व्हायचंय. ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव तिथं आहे. शेंडी ठेवण्याच्या पाठीमागे काही विद्वान लोक असं म्हणतात की जसं पूर्वी जे रेडिओ होते त्याला एरियल असायचं, आता टीव्ही आले तर त्याला अँटेना येतो. अँटेना नसेल तर टीव्ही चालत नाही. त्या रेडिओला पूर्वीच्या काळचे जे रेडिओ होते हातात घेऊन हिंडायचे किंवा मोठ्या डब्यासारखे, ते त्याला एरियल असायचे. आणि ते असलं की ते जे विचाराचे जे लहरी आहेत, ध्वनी लहरी आहेत, जिथून त्या केंद्रातून निघतात ते इथपर्यंत येऊन पोहोचतात. तसं हे ह्या केसामध्ये तांबई असतं. सूर्याचा प्रकाश, सूर्याची गरमी सुद्धा हे सहन करतं. आणि याशिवाय शेंडी ठेवण्यानं माणसाच्या मस्तिष्कामध्ये उत्तम विचार येतात, ईश्वरीय विचार येतात, त्याला त्याची मदत होते. असंही काही या शेंडीचं जे विज्ञान सांगणारे लोक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे. तर असो द्या. तर हे शेंडी हे आपल्या वैदिक वैदिक संस्कृतीचं एक महत्वाची ओळख आहे, म्हणजे प्रतीक आहे, एक प्रेरणा चिन्ह आहे. तर हे आपण शक्यतो शेंडी ठेवायचीच आहे. पुरुषांच्यासाठी ही बाब आहे, बाकी महिला तर पूर्ण डोक्यावरले केसच ठेवतात आणि त्याचा त्यांना जास्त लाभ होतोही. तर इथं आपण केस ठेवण्याचं विधान वेदामध्ये आहे. तर आता खूप काही केस नाही ठेवता आले तर कमीत कमी शेंडीच्या ठिकाणी आपण जास्तीत जास्त केस ठेवावेत, वाढवावेत. त्याच्यामुळं आपलं मस्तिष्क सुरक्षित राहतं. त्याच्यापासून जे काही लाभ घ्यायचे ते लाभही शरीराला मिळतात, विचारही मिळतात, प्राणही जे आहेत ते ताजेतवाने होतात. त्या अनेक गोष्टी आहेत. आणि मन एकाग्र होतं. जसं विचारांना एकाग्र केलं, केसांना बांधलं एकवटलं, तसं विचारांना एकाग्र करायचं. बस मला आता कुठलाच विचार करायचा नाही, आता माझ्या डोक्यात फक्त ईश्वराचा विचार असेल, ईश्वराशिवाय आणखी दुसरा काहीच, आता मी कशाचाच विचार करणार नाही, अशा प्रकारचा एक भाव तिथं असतो. आणि जसं संतांनी म्हटलं, आधी मन घ्यावे हाती मग पूजावा गणपती. मन जर सैरावैरा इकडं तिकडं जर पळत असेल तर मग आपण कशाचीच पूजा करू शकत नाही. तर आता गणपतीचा जो विषय वेगळा, पण भाव एवढाच आहे की संध्या करायची असेल, ईश्वराचं चांगल्या प्रकारे ध्यान करायचं असेल आणि आपला उद्देश गाठायचा असेल, जीवनाचा अंतिम उद्देश, तर आपल्याला मन हातात घ्यावं लागेल. मनाच्या मागे आपण पळता कामा नये, कारण मन हे जड आहे. संतांनी म्हटलं, मन केले तैसे होय, धावडिले तेथे जाय. आपण कसं बनवू तसं मन बनतं, कुठं पाठवू तिथं जात. परंतु आपण मालक आहोत हे ज्यांना भान नाही ते म्हणतात, काय हो माझं मनच ऐकत नाही, मन माझ्या काबूमध्ये येत नाही, मला मन तिकडं जायला ओढतं,
माझं मन इकडं ओढतं, माझं मन तिकडं ओढतं, अशा पद्धतीनं फरफटत जातो माणूस. तर इथं या आसन प्राणायामामुळं आणि गायत्री मंत्राच्या साधनेमुळं या मनाला आपल्या काबूमध्ये करता येतं. एवढंच या ठिकाणी आज आपण एवढाच विचार करूया. आता त्याच्यानंतर मग पुढच्या रविवारी आपण जो आहे संध्याचा जो आरंभ आहे शन्नो देवी त्याला प्रारंभ करूया. या एवढी पार्श्वभूमी भरपूर आहे. तर आता वेद आहेत, प्रशांत गायकवाड आहेत, यांनी थोडस नियोजन करावं किंवा आज जसं गायत्री मंत्र भजन म्हटलं तसं आणखी वेगवेगळ्यांना संधी द्यावी. आणि मंत्रपाठ ही लहान मुलांना प्रेरणा देण्यासाठी, मोठ्यांना नाही, लहान मुलांना प्रेरणा देण्यासाठी 4-5 मिनिटाचा वेळ गेला तर गेला. पण ज्या आर्य परिवारामध्ये 7, 8, 10 वर्षाचे मुलं आहेत, मुली आहेत आणि त्यांना संध्या पाठ असेल तर अशा मुलांनाही आपण संधी द्यावी, म्हणजे परिवाराला प्रेरणा मिळेल. आणि ज्या घरची ती मुलं आहेत त्या घरच्या लोकांना तर आनंद होईलच, परंतु बाकीच्यांना सुद्धा प्रेरणा मिळेल की आपणही आर्य समाज आहोत, पण आपल्या मुलांना संध्या आपण शिकवलं नाही, पण त्यांनी बघा आपल्या मुलांना कशी संध्या शिकवली, मग आपणही शिकवली पाहिजे. अशा प्रकारची प्रेरणा मिळेल याच्यासाठी आपण तसा प्रयत्न करूयात. पुढच्या रविवारी आपण संध्या म्हणायचे, कोणाचं नाव आलं तर ठीक आहे, नाही तर मग आपण सगळेच म्हणूयात. आणि भजनाचे सुद्धा नियोजन गायकवाड, प्रशांत गायकवाडांनी वेद समन्वय करावं अशी अपेक्षा आहे. यानंतर आता आपण संध्या हे सगळं झालेलं आहे, आता आपण शांतीपाठ करूयात. आणि मग नंतर कोणाला काही बोलायचं असेल, विचारायचं असेल तर आपण फोनवरून